विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट चॅप्टरमधील ऑपरेटिंग सिस्टीम याच्यातील कन्सेप्ट रिलेटेड टू फाईल मॅनेजमेंट मागील लेक्चरमध्ये पाहिले. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला कन्सेप्ट रिलेटेड टू प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, बघा, कन्सेप्ट रिलेटेड टू प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये आपण सुरुवातीला प्रोसेस म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया. बघा, अ प्रोसेस इज अ प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन विच कम्प्लीट्स फॉर द CPU टाइम अँड अदर रिसोर्सेस. अ प्रोग्राम लोडेड इनटू मेन मेमरी फॉर एक्झिक्युशन बिकम्स अ प्रोसेस. बघा, ॲक्च्युली काय असतं, एखादी गोष्ट जेव्हा रनिंगमध्ये असते, एखादी गोष्ट रनिंग म्हणजेच तिचं वर्किंग चालू असताना आपण काय म्हणतो की ते काम प्रोसेसमध्ये आहे. ओके, कम्प्युटर सिस्टीममध्ये एखादं कामवर जर काहीतरी एक्झिक्युशन चालू असेल तर त्यालाच काय म्हणतात, प्रोसेस. आपण एखादा प्रोग्राम घेतला ॲडिशनचा आणि तो जर तुम्ही मेन मेमरीमध्ये लोड केला एक्झिक्युशनचा, तर त्या प्रोग्रामलाच काय म्हटलं जाईल, प्रोसेस. बघा, त्यांनी काय सांगितलंय, व्हेन प्रोग्राम लोडेड इनटू मेन मेमरी इट बिकम्स अ प्रोसेस. म्हणजेच तुमचा जो प्रोग्राम असेल, कुठलाही असेल, मग आपण मल्टिपल प्रोग्राम रन करतो आपल्या टर्बोसी सॉफ्टवेअरवर, त्यातला प्रत्येक प्रोग्राम जेव्हा तुमचा मेन मेमरीमध्ये लोड होतो तो तेव्हा काय बनतो, एक प्रोसेस बनतो. नेक्स्ट बघा, मल्टी प्रोग्रामिंग. अ सिंगल यूजर कॅन नॉट कीप आयदर CPU और इनपुट आउटपुट डिव्हाइसेस बिझी ॲट ऑल टाइम. Multi-programming is an attempt to increase CPU utilization by always having something for CPU to execution becomes a process. मग मल्टी प्रोग्रामिंगचा अर्थ काय की एक यूजर जर CPUवर वर्क करत असेल आणि जर त्या प्रोसेस एखाद्या यूजरचे जर प्रोसेस कंप्लीट झाली असेल तर तो CPU काय असेल, आयडियल असेल. पण आपल्याला आपला CPU आयडियल नसायला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी काय, मग आपण काय करू की मल्टिपल यूजर एका CPUवर आपण म्हणजे एक CPU आपण मल्टिपल यूजर यूज करू शकतो. त्याच्याने काय होईल की आपला जो CPU आहे तो कंटिन्यू प्रोसेसमध्ये असेल, कंटिन्यू रनिंग असेल, वर्किंगमध्ये असेल, तो आयडियल नसणार आहे. बघा, multi-programming is an attempt to increase CPU utilization by always having something for CPU to execution becomes a process. आपल्या CPU ला कंटिन्यू एक प्रोसेस हे एक्झिक्युशनसाठी असायला पाहिजे. म्हणजेच आपला CPU जो आहे तो आयडियल नको. ओके, बघा, नेक्स्ट आहे कॉन्टेक्स्ट स्विचिंग. इन मल्टी प्रोग्रामिंग वी कॅन रन टू प्रोसेस सायमल्टेनियसली. इफ प्रोसेस 1 वेट फॉर अन इनपुट आउटपुट, CPU executes process 2 and vice versa. CPU cannot remain ideal as long as there is some process to execute. There would be some time lost in during attention from process 1 to process 2. It is called context switching. बघा, कॉन्टेक्स्ट स्विचिंग काय असतं, मल्टी प्रोग्रामिंगमध्ये जेव्हा मल्टिपल प्रोसेस एक्झिक्यूट होत असतात, म्हणजे प्रोसेस 1 जर तुमची एक्झिक्यूट होत असताना तिला जर इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज असेल तर ती प्रोसेस तुमची काय होते, स्टॉप होते. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस ही एक्झिक्यूट होते मेन मेमरीमध्ये, मग काय ती लोड केली जाते एक्झिक्युशनसाठी. म्हणून प्रोसेस 1 पासून प्रोसेस 2 ला जो टर्निंग अटेन्शन जो टायमिंग असतो, म्हणजे तिथून तर तिथपर्यंत तुमचा CPUला टर्न करणे, म्हणजे तुमचा जो प्रोसेसला जो टायमिंग लागतो एक्झिक्युशनसाठी, म्हणजेच तोपर्यंत तुमचा CPU हा आयडियल असतो. आणि तो CPU आयडियल असलेला वेळ म्हणजेच तुमचा काय असेल, कॉन्टेक्स्ट स्विचिंग. बघा, तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलेला फिगरमध्ये दिलेला आहे, 3 प्रोसेस आहेत, रन 1, रन 2, रन 1 अँड रन 1. म्हणजे 3 प्रोसेस ह्या काय आहेत, कॉन्टेक्स्ट स्विचिंगचं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये एक प्रोसेस रन होत असताना मध्ये स्टॉप केल्यानंतर किंवा ती कंप्लीट एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रोसेसला जम्प करायचंय, दुसऱ्यापासून लगेच तिसरीला जम्प करायचंय. तर तुमचा जो कालावधी असतो, जोपर्यंत प्रोसेस 1 पासून प्रोसेस 2 ला जायला लागतो तो वेळ, तोपर्यंत तुमचा CPU हा आयडियल असतो. म्हणजे CPUला कुठल्याच प्रकारचं काम नसतं, तो फक्त आयडियल असतो. अशा वेळेस जो लागणारा टायमिंग असतो तो म्हणजेच कॉन्टेक्स्ट स्विचिंग टाइम. ओके,
CPU utilization when two processes. This structure is given into this figure. Now there are three states in process states are three: running, ready and block. First, running. CPU can execute only one process at any given moment. This process is termed as running प्रोसेस. एखादी प्रोसेस जर तुमची एक्झिक्यूट होत असेल म्हणजेच ती काय रनिंग प्रोसेसमध्ये असेल तर त्या प्रोसेसला कुठल्या स्टेटमध्ये काउंट केलं जातं? रनिंग स्टेटमध्ये. ओके. बघा एका वेळेस तुमच्या सीपीयूला एकच प्रोसेस ही रनिंगसाठी दिली जाते. म्हणजे ॲट अ टाइम ओनली वन प्रोसेस कॅन एक्झिक्यूट सीपीयू. त्याचप्रमाणे दुसरी आहे रेडी. अ प्रोसेस विच इज नॉट वेटिंग फॉर अन एक्सटर्नल इव्हेंट सच एज एन इनपुट आउटपुट ऑपरेशन अँड विच इज नॉट टर्निंग इज सेड टू बी इन रेडी स्टेट. म्हणजे जी प्रोसेस ही इनपुट आउटपुटसाठी थांबलेली नाहीये, तिचं कुठलंच काम झालेलं नाही अजून, ती म्हणजे मेन मेमरीमध्ये लोड करायची बाकी आहे, अशी प्रोसेस म्हणजेच काय? रेडी. की ती एक्झिक्युशनसाठी तयार आहे बाबा. ओके. ती रेडी ब्लॉकमध्ये आहे. रेडी आपली जी रेडी स्टेटची जी क्यू असते त्याच्यामध्ये ती उभी असते एक्झिक्युशनसाठी. नंतर तिसरी आहे ब्लॉक. वेन प्रोसेस इज वेटिंग फॉर अन एक्सटर्नल इव्हेंट सच एज इनपुट आउटपुट ऑपरेशन द प्रोसेस इज सेड टू बी इन ब्लॉक स्टेट. जी रनिंग प्रोसेस असते तुमची म्हणजे रन होत असताना तिला मध्येच जर इनपुट आउटपुटची जर गरज असेल तर त्या प्रोसेसला स्टॉप करून ती कुठल्या क्यू मध्ये जाते? ब्लॉकमध्ये. म्हणजेच त्या प्रोसेसचे जेव्हा इनपुट आउटपुट तिचे कंप्लीट होतील म्हणजे तिला जे इनपुट आउटपुटची गरज आहे ते जेव्हा तिला मिळतील, ती सॅटिस्फाईड होईल, त्यावेळेस ती प्रोसेस ही रनिंग आधी रेडी होईल. रेडी झाल्यानंतर मग ती रनिंग म्हणजेच एक्झिक्युशनसाठी तयार होईल. नेक्स्ट आहे प्रायोरिटी. There are two types of priority: external priority and internal priority. The concept of priority is important since many processes are competing to each other for resources like CPU, time and memory. म्हणजेच एखादी प्रोसेस जर तुम्हाला एक्झिक्यूट करायची असेल तर त्याची प्रायोरिटी आधी बघावी लागते. ओके. प्रायोरिटी म्हणजेच काय की तिला आपण कुठल्या प्रायोरिटीने एक्झिक्यूट करायचं, ती हायेस्ट असणार आहे की लोएस्ट असणार आहे. बघा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. जर तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानावर जायचं असेल आणि त्या ठिकाणी 3 जणांच्या झेरॉक्स करायच्या असतील. बघा उदाहरणार्थ विद्यार्थी असेल, शिक्षक असेल आणि प्राचार्य असेल. तीनही लोक हे झेरॉक्स दुकानावर झेरॉक्स करायला जर गेले तर सुरुवातीला कोणाची झेरॉक्स करून मिळेल? प्राचार्यांची, मग शिक्षकाची, नंतर विद्यार्थ्याची. म्हणजे याचाच अर्थ काय की प्राचार्याला हायेस्ट प्रायोरिटी, त्याच्यानंतर शिक्षकाला आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थ्याला. याचप्रमाणे जेव्हा सीपीयू मध्ये प्रत्येक प्रोसेस लोड केली जाते तेव्हा ती प्रायोरिटीने लोड केली जाते. म्हणजेच हायेस्ट प्रायोरिटी ज्या प्रोसेसला असेल तीच प्रोसेस तुमची सीपीयू एक्झिक्यूट करतं. नंतर जी सगळ्यात शेवटी कोणती होईल? मग लोएस्ट प्रायोरिटीची जी प्रोसेस असेल ती एक्झिक्यूट होईल. ओके. बघा पहिली प्रायोरिटी टाइप बघा, एक्सटर्नल प्रायोरिटी. इट स्पेसिफाइड बाय यूजर एक्सटर्नली एट द टाइम ऑफ इनिशिएटिंग अ प्रोसेस. इवन ड्यूरिंग एक्झिक्युशन कॅन बी चेंज. ID user does not specify priority, then default priority is assigned. For a urgent job, high priority can be assigned. External priority काय असतं? जेव्हा युजर हा इनिशियली स्पेसिफाय करून देतो प्रायोरिटी की ह्या प्रोसेसला कोणती प्रायोरिटी, जी अर्जंट आपल्याला जर जो जॉब किंवा प्रोसेस एक्झिक्यूट करायचा असेल तिला आपण हायेस्ट प्रायोरिटी देऊ. जी प्रोसेस आपल्याला म्हणजे ही उशिरा एक्झिक्यूट झाली तरी चालेल अशा प्रोसेसला आपण काय करू? लोएस्ट प्रायोरिटी असाइन करू. ओके. ह्या प्रोसेस आपण इनिशियली असाइन करतो त्यांना एक्सटर्नल प्रायोरिटी म्हणतात. Next, internal priority. The internal priority is based on calculation of current state of process. For example, each user while firing a process can be forced to also specify the expected time that the process is likely to take for completion. The operating system set internal priority which is highest for shortest job. बघा मग
एक्सटर्नल प्रायोरिटी म्हणजे काय की युजर हा ऑलरेडी असाइन करून देतो प्रायोरिटी. ओके. आणि इंटरनल प्रायोरिटी म्हणजे काय की म्हणजे ऐन वेळेस जी प्रायोरिटी चेंज केली जाते कोणाकडून, सिस्टीम कडून. ऑपरेटिंग सिस्टीम ही इंटरनल प्रायोरिटी सेट करून देते. का आपण काय केलेलं असतं, प्रोसेसला प्रायोरिटी सेट केलेली असते आणि ती असाइन केलेली प्रायोरिटी ही ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनली चेंज करू शकते. कारण का की समजा जर आपण हायेस्ट प्रायोरिटीचे जर आपले प्रोसेस एक्झिक्यूट होत असले तर लोएस्ट प्रायोरिटीच्या प्रोसेस ह्या तशाच असतील का, म्हणजे त्या सगळ्यात शेवटी एक्झिक्यूट होतील का. अशा वेळेस जर एखादी प्रोसेस ही म्हणजे खूप वेळ झाला तरीही ती एक्झिक्यूट झालेली नाहीये कारण तिला लोएस्ट प्रायोरिटी दिलेली आहे, तर अशा प्रायोरिटी लोएस्ट प्रायोरिटी असलेल्या ज्या प्रोसेस असतील त्यांना इंटरनल प्रायोरिटी म्हणजेच तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ही इंटरनल प्रायोरिटी सेट करते. म्हणजेच जी हायेस्ट प्रायोरिटी असते तुमची ती सेट करून तो जॉब किंवा प्रोसेस हा लवकर एक्झिक्यूट केला जातो. ओके. थँक्यू. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी मेमरी मॅनेजमेंट.